नागपुर तहसील थाना पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर एमडी ड्रग्स बेचने आए एक युवक को रंगे हाथों गिरफ्तार किया है। आरोपी के पास से करीब 1 लाख रुपए की कीमत का मादक पदार्थ और मोबाइल फोन बरामद किया है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि मेवा हॉस्पिटल गेट के सामने सीए रोड स्थित शहीद काकड़े की प्रतिमा के पीछे कृष्णम रेस्टोरेंट के पास एक युवक एमडी ड्रग्स बेचने आने वाला है। सूचना के आधार पर पुलिस टीम पंचों के साथ मौके पर पहुंची और संदिग्ध युवक की तलाशी ली। तलाशी के दौरान आरोपी लोकेश हरिप्रसाद श्रीभद्रे उम्र 22 वर्ष के काले जैकेट की अंदरूनी जेब से प्लास्टिक पन्नी में 9.71 ग्राम एमडी मेफेड्रॉन बरामद की गई, जिसकी अंतर्राष्ट्रीय बाजार कीमत लगभग 97,100 रुपये बताई जा रही है। साथ ही मोबाइल फोन भी जब्त किया गया है। पुलिस ने आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 891/2025 कलम 8(क)21(ब) एनडीपीएस एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डीबी पथकाचे प्रमुख पीएसआय रसूल शेख यांना अशी माहिती मिळाली होती की यातील जो आरोपी आहे लोकेश हरिप्रसाद श्रीभद्रे वय 22 वर्षे राहणार सोमवारी क्वार्टर नंबर 93 दीपक मिश्राम यांच्या घरी किरायाने पोलिसांनी सक्करदरा नागपूर शहर हा मेयो हॉस्पिटल परिसरामध्ये कृष्णम हॉटेल जवळ एमडी ची डिलिव्हरी देण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली पीएसआय रसूल शेख यांना। ते डीबी पथकाचे प्रमुख आहे। तात्काळ त्यांनी पंचांना बोलवून एनडीपीएस ऍक्ट मधील ज्या तरतुदी आहे त्यानुसार सदर ठिकाणी छापा घातला आणि आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून अंगझडतीमध्ये 9.71 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन पावडर मिळालेली आहे आणि त्याची किंमत 97,100 रुपये। त्याचप्रमाणे त्याच्याकडून एक मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे 10,000 रुपये किमतीचा। असा एकूण 1,07,100 रुपयेचा मुद्देमाल आम्ही आरोपीकडून जप्त केलेला आहे। आरोपीने नेमका हा मुद्देमाल कुठून आणला होता, कोण त्याला पुरवला होता की हाच मुख्य सूत्रधार आहे आणि असं किती लोकांना तो डिलिव्हरी देत होता याबाबतचा माहिती किंवा तपास करण्यासाठी पीएसआय रसूल शेख यांनी आरोपीला आज माननीय न्यायालयात हजर केले होते आणि त्याचा 2 दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे। पीसीआर दरम्यान आम्ही याबाबत अधिक तपास करून या गुन्ह्याशी निगडीत जे काही इतर आरोपी असतील त्यांना आम्ही अटक करीत आहोत। आरोपीचा जो क्राईम रेकॉर्ड आहे तो आम्ही पडताळला असता सध्या तरी त्याच्यावर काही गुन्हे दाखल नसल्याचं दिसून येत आहे। पोलीस आयुक्त सर डॉक्टर रवींद्र सिंग सर यांनी नागपूर शहर येथे ऑपरेशन थंडर सुरू केलेले आहे आणि ऑपरेशन थंडर अंतर्गत त्यांचे क्लिअर कट डायरेक्शन्स आहेत की कोणत्याही प्रकारचा जो अंमली पदार्थ आहे तंबाखू किंवा इतर काही एमडी गांजा असं कोणीही आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणीही विक्री करता कामा नये, कोणी कोणाला देता कामा नये किंवा सेवन करता कामा नये आणि मिळून आल्यास तात्काळ प्रभावी कारवाई करावी असे माननीय पोलीस आयुक्त सरांचे आदेश आहेत। त्याच आदेशानुसार आम्ही सदरची कारवाई केलेली आहे। सदर कारवाई करिता आदरणीय जॉईंट सीपी सर रेड्डी सर, त्याचप्रमाणे नॉर्थ रिजन डॉक्टर श्री दाभाडे सर, धोंत्रीचे माननीय पोलीस उपायुक्त राहुल मदने सर आणि एसीपी पारवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आलेली आहे।